हिवाळा येतोय, थंडगार हवेचा आनंद घ्यायचा? मग चला माथेरानला. माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्ग, मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी. सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट, जंगल सफारी, कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रिल. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय रायगडच्या अर्थात नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले. महिलांचं राजकारण असेल किंवा शरद पवारांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या गटापैकी आपण ज्यांची चर्चा करतो, नुकतीच ते उपाध्यक्ष पदावर त्यांचं नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि भावना घाणेकर आपल्या सोबत आहेत. ताई, आपलं स्वागत आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले, त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा निष्ठावंत राहिलेले आहेत. अनेक तटकरे असतील किंवा दादा असतील, अनेक ऑफर आल्या गेल्या, मात्र आपले दैवत साहेबच याच भूमिकेत तुम्ही ठाम राहिलेले आहे. कारण काय? आज माझ्या कॉलेज जीवनापासून मी आदरणीय साहेबांचं राजकारण आणि त्यांनी केलेलं समाजकारण असेल किंवा महाराष्ट्रासाठी त्यांचं असलेलं योगदान हे बघत साहेबांना समोर ठेवून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. आणि आपण बघाल, आदरणीय प्रशांत भाऊ असतील, त्यांच्या साथीने आम्ही कायमच राजकारणात सक्रिय काम करत आलो. आणि अशा पद्धतीने आपला जो आयडॉल असतो त्याच्या बरोबरीने राहणं ही नैतिकता मला वाटली. कारण राजकारणामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी अनेक पक्ष बदलणारे बघितलेत, पण माझ्या राजकीय जीवनापासून एकच पक्षासोबत मी सोबत आहे, साहेबांच्या सोबत आहे, याचा मला गर्व आणि सार्थ अभिमान आहे. पण काय रसायन आहे शरद पवारांचं तुमचं एवढं जुळतंय? बाकीच्यांना भेट लगेच तुम्हाला दिली जाते, एका फोनवर भेट होते. बाकीच्यांना जरी 1-2 दिवसात पवार सगळ्यांनाच भेटतात, पण तुमची भेट तर आठवड्यात 3-4 वेळ होते. काय पवारांना एवढं? आदरणीय पवार साहेब हे सिल्वर ओकला असतील किंवा त्या ठिकाणी असेल तर आपण बघाल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला भेटत असतात. पुण्यात गेले तर पुण्यात घेतात, बारामतीत गेले तर बारामतीत भेटतात. परंतु एवढ्या वर्षापासून आदरणीय पवार साहेबांकडे मी फक्त जनतेची कामं घेऊन गेलोय. माझ्या स्वतःसाठी स्वतःच्या फायद्याचं एकही काम घेऊन गेलो नाही. आणि जनतेच्या फायद्यासाठी, जनतेच्या हितासाठी पवार साहेब 24 तास अवेलेबल असलेला एकमेव महाराष्ट्रातला नेता आहे. साहेब जिथे कुठे असतील, मला कळलं एखादा जर माणूस माझ्याकडे आला की ताई माझं अर्जंट काम आहे आणि मला साहेबांना भेटायचं आहे, तर त्याच्यामधला दुवा बनण्याचा मला कायमच आनंद वाटतो. आणि त्यांना मी लोकसाहेबांपर्यंत पोहोचवण्याचं कायम काम करत राहीन. पण काय पवारांमधला एवढा गुण तुम्हाला काय भावला? कारण सातत्याने तुम्ही आणि पवार हे खूप चर्चा नेहमीच होत राहते. आदरणीय सुप्रियाताई असतील, दादा पक्षात असतील तर तेव्हा होते दादा असतील, तटकरे साहेब पक्षात होते तर तटकरे साहेब असतील, या सगळ्यांच्या चॅनलच्या पुढे जाऊनच आदरणीय त्यानंतर एखादं काम जर त्या साहेबांच्या योग्यतेचं असेल तर साहेबांकडे नेण्याचं काम मी कायमच करत राहिलोय. आणि आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, या सगळ्यांकडे त्यांच्या असलेल्या परीची कामं एखाद्या कार्यकर्त्यात त्यांना पोहोचवण्याचं काम मी कायमच करत होतो. परंतु साहेब असतील किंवा हे सगळे नेते असतील, एखादं काम नेलं तर दुसरा हात फोनवर असतो आणि लोकांच्या हितासाठी ते कायम काम करत असतील. करू बघू हे त्यांच्या लिस्टमध्ये नाही. त्यामुळे लोकांसाठी काम करणारी लोक ही मला कायमच आवडतात. आपण सुद्धा कायम लोकांसाठी काम करतो, लोकांमध्ये असतो. जर एखाद्याचं काम आपण करू शकलो नाही किंवा आपल्या नेत्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर आपलं राजकारणात असण्याचा काही फायदा नाही. महिला संघटनेची जबाबदारी तुमच्या सुद्धा होते. ठाणे, रायगड महिलांचा गट कसा निर्माण केला? कारण शेवटी महिला सगळ्या एकत्र येणं आणि महिलांसाठी ते खूप महत्वाचं असतं. अशा वेळेला महिला एकत्र करणं, कारण महिलांचं राजकारण, संघर्ष, आता अजित पवार गटामध्ये बघितलं पुण्यात 2 महिला भांडतायत, पण या महिलांना एकत्र करण्याचं काम तुम्ही किती केलेली आहे? आपण बघाल, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची संसदेतली असलेली भाषणं असतील किंवा साहेबांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी, देशाच्या महिलांसाठी जे केलेले योग्य. आज सैन्य दलामध्ये महिला आहेत साहेबांमुळे. आज 50% आरक्षण. आज आपण बघाल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला महिला दिसतात. अनेक क्षेत्रामध्ये ज्या महिला दिसतात त्या साहेबांमुळे. त्यामुळे साहेबांची आणि ताईंची किमया ही संबंध महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या महिलांच्या वर आपली पडलेली छाप आहे. फक्त 1,500 रुपये देऊन या महिला जोडण्याचं काम आम्ही केलं नाही, तर त्यांच्या जीवनावर, त्यांच्या आयुष्यावर छाप पाडण्याचं काम पवार साहेबांनी केलं. त्यामुळे महिला आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत असतात. त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा रोज काम करतो. एखाद्या महिलेचा सुद्धा मला जर फोन आला
की ताई आमचं, मग ती पोलीस दलात असेल, कुठे वकिली करत असेल, कुठे काही करत असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारी असेल, तर तिने मला सांगितलं की ताई आमचं असं असं काम आहे, तर धावून जाण्याचं काम आम्ही साहेबांच्या विचारधारेवर कायम करत असतो. त्यामुळे महिला जोडून ठेवणं, एखाद्या महिलेला तिच्या संकटाच्या काळामध्ये जर आपण धावून गेलो तर ती आयुष्यभर लक्षात ठेवते, त्यालाच महिला बोलतात. कारण महिलांवर केलेल्या उपकाराची जाणीव व महिला कायम ठेवतात. सध्या सिडकोचं प्रकरण गाजतंय, शिरसाट विरोधात तुम्ही फॉलोअप घेताय रोहित पवारांच्या माध्यमातून. नेमकी प्रकरणावर आता सध्या तुम्ही आंदोलन केले, मोर्चा केले, त्याचंही थोडीफार सरकार दखल घेत आहे. काय प्रकरण एवढं शिरसाटला पाठिंबा घालतंय सरकार? 100% आपण बघाल, हा प्रकरण कशासाठी उघडकीस आणलं आम्ही, की आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे जे काही प्लॉट्स होते ते शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. जे 12.5% जमिनी ज्यांनी सिडकोला दिल्या त्यांचे आजही प्लॉट मिळाले नाहीत. परंतु यशवंत नारायण बिवळकर या नावाच्या व्यक्तीला प्लॉट मिळाले. ते प्लॉट मिळाले कोणाच्या यांनी मिळाले, तर शिरसाट त्या ठिकाणी आला, चेअरमॅन झाला. 8 दिवसामध्ये त्यांनी पहिल्या मीटिंगमध्ये शिरसाटची सही केली. अनेक साठेलोटे झाले, त्यामध्ये अनेक इकडचे स्थानिक लोक त्यांच्या सोबत होते. हजारो कोटी रुपयाचा व्यवहार झाला त्या ठिकाणी. इकडे आपण बघाल, मी स्वतः लोकायुक्ताकडे गेलेली आहे, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे, लोकायुक्तांनी सुद्धा सांगितलेलं अशा पद्धतीचे पुरावे. आम्ही जमीन कुठं, त्यानंतर आम्ही फॉरेस्टला सुद्धा पार्टी केलं होतं, तर फॉरेस्टने सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमची जमीन ही हडपलेली आहे आणि बिवळकर नावाच्या व्यक्तीने ती स्वतः हडपून सिडकोकडून प्लॉट घेतलेला आहे. अशा संदर्भाचा पूर्ण पुराव्यानिशी त्यांनी पोलिसांना दिलेला आहे. तरी सुद्धा आजवर तक्रार झालेली नाहीये. त्यासाठी रोहितदादा आले होते, नवीन BCP यांची भेट घेतली. आमदार रोहितदादा पवार हे सातत्याने त्यासाठी भांडतायत. कशासाठी भांडतोय? लोकहितासाठी भांडतोय. या ठिकाणी यशवंत नारायण बिवळकर या नावाने माणसाने, तो काळा का गोरा मी पाहिला नव्हता, त्यांनी प्रेस घेतली. याच ठिकाणी तुंगा येथे प्रेस घेऊन ते काय म्हणाले की ही जमीन रोहितदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, भावना गाणेकर असतील किंवा या ठिकाणचे असलेले नवी मुंबईतले बिल्डर असतील, यांना हवी आहे म्हणून हे लोक यामध्ये जास्त. पण आम्ही काय म्हणतोय सुरुवातीपासून की ही जमीन ही ज्या संस्थे म्हणजे फॉरेस्टची असेल, सिडकोची असेल, तर त्याला वर्ग झाली. म्हणजेच काय, शासनाची जमीन शासनाला मिळाली पाहिजे. हा इतिहासात नोंद होणार आहे की आमच्या पाठपुराव्याने किंवा आमच्या लढ्यामुळे ही मिळाली. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण आमच्यावर आरोप लागले म्हणून आम्ही थांबलो का? नाही. त्याच चालीने आम्ही चालत राहिलो. यशवंत नारायण बिवळकर या व्यक्तीला जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं आहे. प्रकल्पग्रस्तांचे उरण पनवेल या भागामध्ये आजही प्रश्न जैसे थे. तुम्ही सुद्धा पवारांच्या मार्फत किंवा सरकारमध्ये असताना प्रयत्न केला, आजपर्यंत का प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीयेत? खऱ्या अर्थाने सिडकोमध्ये बसलेले दलाल आहेत, ते दलाली घेऊन नको त्या बिल्डरांच्या घशामध्ये आमच्या हक्काचे प्लॉट घालत असल्यामुळे आम्हाला 12.5% शेतकऱ्यांना प्लॉट अजून मिळालेले नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. हीच दलाली थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. उरणच्या हे मतदानाच्या प्रश्न संदर्भामध्ये तुम्ही तहसीलदारांना भेटले, काही पुरावे दिले, काय प्रकरण आहे ते उरणचं साधारणपणे? माझ्याकडे 5,000 लोकांची यादी आहे पूर्ण. त्या यादीमध्ये आपण म्हणाल तर एखाद्या, म्हणजे तुम्ही जर असाल, विकास मिरगणे नावाच्या व्यक्तीच्या नावावर 8 मतदान कार्ड बनलेले आहेत. 8 ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकास मिरगणे जर मतदान करत असेल तर ते लोकशाहीला मारक आहे का? तर नाही. यासाठी आम्ही असे 5,000 फेक नावं, म्हणजे जर भावना गाणेकर असेल तर भावना गाणेकर कॅपिटलमध्ये, तो स्मॉलमध्ये, तो एका ठिकाणी स्मॉलमध्ये B, एका ठिकाणी कॅपिटलमध्ये G, म्हणजे एकाच नावाचे, एकाच घर नंबर, एकाच ठिकाणी अशा पद्धतीचे वोटिंग कार्ड बनवलेले आहेत. ठीक आहे, आमच्या सरकारच्या काळात सुद्धा असतील, पण आज आम्ही निदर्शनास आणून देतोय ना. ते काय म्हणतात की एवढे वर्ष सुद्धा असतील. मग तेव्हा आम्हाला नाही लक्षात आले. आता आम्ही म्हणतोय ना, आता आम्ही म्हणतोय ती नावं काढा. मग का काढत नाही? आमचा उरणचा आमदार 5,000 मतांनी निवडून आला. मी तर बोलते ती सगळी पेक मतं त्याला पडली म्हणूनच तो निवडून आला. 100%. जर 10 वर्ष काम करतोय किंवा 5 वर्ष काम करतोय
तर 5 वर्षामध्ये त्यांनी लोकांसाठी जर काम केलं असतं तर तो 1,00,000 मतांनी निवडून यायला पाहिजे. आला का? नाही. 5,000 मतांनी आली, ही सगळी फेक मतं त्यांनाच मिळाली. 100% हे मी सांगते. आजही लोकं कुठली होती? उरण मतदारसंघातली टोटल उरण म्हणजे खालापूर असेल, कर्जत असेल, उरण असेल, दुबार त्यांनी मतदान केलं. दुबार 3-4 वेळा केलं एक माणसाने. आपण बघाल नवी मुंबईचं प्रकरण आता हो. मीडियामध्ये गाजतंय. आयुक्तांच्या घरावर कितीतरी नावाचं आहे. टॉयलेटवर सुद्धा, आणि टॉयलेट सुद्धा सोडले नाहीत. मग करणार काय? सर्वसामान्य माणसाला काल झालेला आपण मोर्चा बघाल. मला तिथे पत्रकारांनी प्रश्न विचारले की शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांनी विचारधारा सोडली का? अरे विचारधारा वगैरे हा विषय वेगळा आहे. लोकशाहीसाठी. आता हा विषय फक्त लोकशाहीसाठी आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण बघाल सेक्युलर विचाराची लोक ही राहतात, गुण्यागोविंदाने राहतात, परंतु जातीपातीमध्ये लोकांमध्ये राजकारण करून भाजपाने या निवडणुका लढल्या. आणि मुंबई महानगरपालिका असेल, पण उरण असेल, आता या ठिकाणी पनवेल असेल महानगरपालिका, नवी मुंबई असेल, ठाणा असेल, यामध्ये मोठ्या नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हे जातीचं वाटीचं राजकारण करण्याचा हा सगळा हे आहे. आणि मी तर म्हणते सगळ्याच पक्षांनी आपली विचारधारा थोडी बाजूला ठेवली पाहिजे. लोकांसाठी आणि लोकहितासाठी काम केलं पाहिजे. हो, आम्ही विचारधारा कधी वेळ पडली तर सोडू, पण कधी लोकहितासाठी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते 1 दिवसामध्ये लिहिलं नाही. त्यामध्ये अनेक अभ्यासपूर्ण संविधान लिहिलं. म्हणून आज पण संविधानाला चॅलेंज होत नाही. का होत नाही? कारण ते अभ्यासपूर्ण लिहिलेलं संविधान आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आम्हाला भावना घाणेकर कधी आमदार दिसतील किंवा महामंडळावर? खरंच सांगू विकास दादा, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या अनेक बातम्या बनवल्या, परंतु राजकारणामध्ये मी स्वतः कोणतंही पद भूषवण्यासाठी राजकारणामध्ये आलो नाही. आमदार एखादं काम करू शकत नाही, ते भावना घाणेकर करू शकते. आमदार लोकांमध्ये जाऊन खाली जमिनीवर बसू शकत नाही, पण भावना घाणेकर बसते. तो समाधान जो मला आहे तो आमदारकीत मिळणार नाही. मी कोणत्याही महामंडळावर कुठल्याही राजकारणामध्ये आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी आलेली नाही. लोक मला हक्काने येऊन सांगतात, कितीही मोठं काम असेल, शिडको असेल, मंत्रालयातलं असेल, की ताई हे तुम्ही करू शकता. त्या योग्यतेची लोकांनी मला बनवली. त्यामुळे त्यापेक्षा पलीकडे मी आहे. पण खरं तर अनेक अधिकारी प्रशासनातले किंवा अनेक लॉबी आहेत. तुम्ही कुठलंही पद नसताना थेट तुमच्या सेवेला सगळे का? म्हणजे हे काय रसायन आहे? ताई एवढे हक्काचे त्यांना काय वाटतं? तेच ना, ते प्रेम आहे, आपुलकी आहे. ते कधी मला भावना घाणेकर बोलण्यापेक्षा भावना ताई नावाने सगळेजण पर्सनली आवाज देतात. हे माझ्या कामाचं मी मिळवलेलं मेरिट किंवा मेडल आहे. त्यामुळे आपण कुठलंही चुकीचं काम घेतो. एखाद्या नवीन बीसीपीनं समजा किंवा डीसीपीनं असेल, एसीपीनं मी फोन केला, साहेब माझा कार्यकर्ता चुकला असेल तर त्याच्यावर कारवाई करा, पण तो चुकला नसेल तर त्यावर कारवाई तुम्ही करू नका, आम्ही ती होऊ देणार नाही, असं म्हणण्याचं धाडस आम्ही दाखवतो. त्यामुळे लोकांसाठी कितीतरी वेळा आपण हनुमान कोळीवाड्याचं आंदोलन असेल तर समुद्रामध्ये मी स्वतः उचलून चॅनल कशाला म्हणतात, एवढंसं छोटंसं बोट असेल तर तिथं जर मी पडले तर मी माझ्या मुलांना सुद्धा कुटुंबाला दिसणार नाही कधीच. ते 2 वेळा त्या आंदोलनामध्ये मी पोलिसांच्या बाजूने आणि लोकांच्या बाजूने मध्यस्थी करण्यासाठी गेलो. अनेक आंदोलनं असतील ती आम्ही केली. आपण मला कुठल्या आंदोलनामध्ये भावना घाणेकर नसते, परंतु पोलिसांच्या सुद्धा विचारायचं की माझे पोलीस बांधव रस्त्यावर आहेत, माझ्या पोलीस भगिनी रस्त्यावर आहेत, त्यांना सुद्धा त्रास होऊ नये हा सुद्धा विचार कायम मनामध्ये असतो. ते पण माणूस आहेत, ते पण सणसूद सोडून आपल्या रस्त्यावर असतात. एखादी दिवाळी असला, दसरा असेल तर आम्ही घरात असतो, पण ते रस्त्यावर असतात. त्यांना कुठलाही सण नसतो. म्हणून अधिकारी असले तरी माणूस आहे ही पहिली भावना आमच्या मनामध्ये असते. त्यामुळे ते माझा रिस्पेक्ट करतात. भविष्यामध्ये काय राजकारणामध्ये काय व्हायला आवडेल? राजकारणामध्ये लोकांचा सेवक व्हायला आवडेल. लोकांची सेवा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला कायम करायला आवडेल. देवाने मला जेवढं आयुष्य दिलंय ते लोकांसाठी असलं पाहिजे, ना की ते माझ्या कुटुंबासाठी असले पाहिजे. माझ्या मुलांना एक वेळा मी नाही भेटलं तरी चालेल, पण एखादा कार्यकर्ता इथं आला आणि तो जर परत गेला, इथं चहा नाश्ता करता न गेला आणि तरी मला दुःख होतं. त्याचं काम तर करण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करतो. कितीतरी वेळा माझी मुलं तापाने फणफणलेले असताना सुद्धा मी कार्यकर्त्यांसाठी पोलीस स्टेशन तहसील असेल तिथं गेलोय. त्याचा आनंद मला आहे. कारण मी त्यांची एकट्याची आई नाहीये, अनेक लेकरांची आई आहे.
अनेक भावांची बहीण आहे, अनेक बहिणींची बहीण आहे आणि अनेक बापांची मुलगी आहे. माझा बाप जरी नसला तरी अनेकांचे हात माझ्या डोक्यावर असतात, बाप म्हणून ते कायम उभे राहतात. ही मी मिळवलेलं प्रेम आहे आणि त्यामुळे ते कोणत्याही पदापेक्षा कायम मोठं आहे. त्यामुळे मला जे दाबण्याचा किंवा राजकारणामध्ये आपण बघाल, महिला असेल तर तिला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतो. असा प्रयत्न होत नाही का? तर होतो. पण मला त्याची फिकीर नाही, कारण माझी लढाई तुमच्याशी नाहीच आहे, तुमच्या पदाशी नाहीये. अशा छोट्या विचार करणाऱ्या लोकांना मी कधीच जुमानत नाही, कारण मी मनातल्या मनात हसून पुढे जाते की अरे चल, तुझी विचारधाराच तेवढी आहे, त्यामुळे माझी लढाई तुझ्याशी नाही, माझी लढाई ही लोकांसाठी आहे. खरं तर तुम्ही खवयगिरी आहात. पवार साहेबांना मच्छी आवडली जाते, तुमच्या इथून जाते, काकींचा फोन येतो. काय पवारांना कुठली मच्छी आवडते खास करून? खरं सांगायचं तर आपण समुद्र किनारा लावलेली लोक आहोत, बरोबर. आपल्याकडे देण्यासारखं काय असेल तर आपल्याकडे देण्यासारखी मच्छी असेल. नेहमी काही आपण देत नाही, पण कधीतरी जर गेलो वर्षातनं एकदा दोनदा तर आपली मच्छी आपण भेट म्हणून द्यावी एवढी इच्छा होते, कारण आपण मासे पिकवणारे. आता मीठ तर आमचं राहिलं नाही, कंपनी आल्या, आमच्या स्वतःच्या हक्काच्या मिठागर गेले, राहिली काय तर तमाशे. जोपर्यंत समुद्र किनाऱ्यावर मासेमारी होते तोपर्यंत साहेबच काय, सगळ्यांना, कोणाला तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही मला फोन करा. भावनाताईंची डिश पवारांना कुठली आवडते? अनेकदा मच्छी प्रशांत पाटील भावनाच्या हातचे पवारांना मच्छी आवडते. नाही नाही, असं नाही. साहेबांना जी काय मच्छी, साहेबांना आता फार मला वाटत नाही साहेब मच्छी खातात, परंतु कधी गेलो प्रेमाने तर मच्छी देण्याचं काम करतो. आपण बनवून कधी मच्छी देत नाही, त्यांची वेगळे असतील कुक तर ते बनवत असतील, परंतु मच्छी ही मी कोणाला पण भेट द्यायची त्याला मच्छी देतो. तुम्ही पण बघाल कायम माझ्या डब्यामध्ये मच्छी असते, कारण मला भाजीनी जेवण फार वेळा जात नाही. उपवासाचे वार सोडले तर मी भाजी खात नाही, त्यामुळे अनेक वेळा आपण सुद्धा दोघं डब्यात जेवलोय. त्यामुळे त्याचा एक वेगळा शौक आहे मला, बनवण्याचं सुद्धा आणि खायला घालण्याचं सुद्धा. पण तुम्ही अख्ख्या आता उपाध्यक्ष झालेले आहेत, महाराष्ट्र फिरतात, नाशिकच्या आंदोलनात असतात, बीडच्या आंदोलनात जात असतात. हे सगळं कसं, फॅमिली पुन्हा पक्ष, हे सगळं पुन्हा आर्थिक रसद कशी असते? तुम्ही बलाढ्य नाहीयेत, हे सगळं कसं? मी राजकारणात असलो तरी सुद्धा माझा स्वतःचा बिझनेस आहे, माझा छोटा मोठा का असेना माझी सिक्युरिटी आहे, माझे सर्व्हिसेस म्हणजे असेल, हाऊसकीपिंग असेल, या असेल त्या सर्व्हिसेस. पहिली गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब सक्षम असलं पाहिजे. यासाठी लागणारे, मला स्वतःसाठी राजकारणाला, गाडीला, घोड्याला लागणारे पैसे हे मी स्वतः कमवते आणि मग ते खर्च करते. त्यामुळे मी समाधानी असते. एखाद वेळी मी तुम्हाला कायम सांगितलं, माझी मुलं आता लहान राहिली नाही, ती मोठी झालीत, त्यांना कायमच आई पाहिजे असेल तर नाही. त्यांना ते आता कॉलेजला जातात, ते सक्षम झालेत. माझा मुलगा एक परदेशी शिकतो, माझी मुलगी आहे संस्कारी आहे, तिला संस्कार देण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही. त्यामुळे मला एक त्याचं समाधान आहे. त्यांना माहिती आहे अडचण असली तर त्यांचं ते मॅनेज करायला लहानपणापासूनच शिकलेत, तर आता ते मोठे झाले. 100%. माझे वडील राजकारणात होते, त्याने आम्हाला कायम असं पदराखाली ठेवलं नाही, त्याने आम्हाला कायम उडायला शिकवलं. माझी मुलं त्याच मार्गावर ते शिकणार, त्यामुळे त्याचं फार टेन्शन मी घेत नाही. भावना गाणेकर त्यांनी सांगितलं, प्रवास राजकीय आणि आपण पवार साहेबांसोबत आहोत, आमचं दैवत कायम आहे. आणि वेगळे महिलांचे प्रश्न जे आहेत वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याचं काम करतात. मात्र मी पदापेक्षा लोकांची कामं करण्यात मला जास्ती इंटरेस्ट आहे, असं त्यांनी भूमिका म्हणले. ताई, तुम्ही आमच्याशी खास नमस्कार. नमस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.